नमस्कार, मी यश. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्यात. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख प्रकरणावरील विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. तो सापडत नाही पोलिसांना, नेमकं या घटनेबाबत तुम्ही काय सांगाल? हे पाहता, मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर. जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी. मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोलीचं? त्यांनी काय करावं हे मी सांगणं योग्य नाही. काही आपण ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या बाबत बोललात, मात्र आजही त्यांची उद्योजकांनी पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यावे अशी आग्रही सूचना पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे त्यांनी विविध उद्योजक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. यावेळी आमदार अमल माडिक हे त्यांच्यासोबत बैठकीत उपस्थित होते. यावेळी उद्योग संस्थांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण या समस्यांचा पाठपुरावा करणार आहोत. लवकरच आपण विविध राज्यातील आदर्शवत औद्योगिक वसाहतींना भेट देऊन तिथे सुरू असलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रम यांची पाहणी करून माहिती घेणार आहोत. आणि हे उपक्रम आपल्या राज्यात सुरू करण्यासाठी सर्व उद्योजकांनी पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत सहकार्य करावं असं आवाहनही मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. बीड परभणी हिंसाचार प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. बीडमध्ये कोण आहेत, तुमची पोरं आहेत की जावाई, ज्यांना अभय दिलं जाते असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवला आहे, आपण तो पाहिला असेल, आपने देखा होगा. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे, हां, आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत आणि त्या हत्या दाबल्या गेल्या, ते कोण आहेत, कोणी केल्या हत्या, याचा एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे. आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही ह्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. इथे अर्बन नक्षलवादी आहेत, तिथे अर्बन नक्षलवादी आहेत. मग बीडमध्ये कोण आहेत, हां, तुमची पोरं आहेत का? बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिलं जात आहे? बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 हत्या झाल्या आणि 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत. आपण पहा की माझ्याकडे माहिती होती की आज समोर आलेली आहे. कोल्हापुरात प्रथमच लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आले. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या DJ अम्युजमेंट यांनी यावर्षी कोल्हापूरकरांना एक अनोखी मेजवानी दिली आहे. पाहूयात ती काय आहे. आयर्विन ख्रिश्चन मैदानावर लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन, ज्यामध्ये लांजा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पाहावयास मिळणार असल्याची माहिती रवींद्रनाथ नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रिज हा 180 फुटाचा आहे. याची उंची 45 फूट आहे तर रुंदी 15 फूट आहे. त्याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विविध रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ठिकाणी लहानांपासून ते मोठ्या लोकांना धमाल, मस्ती आणि मनोरंजन याचा आनंद लुटता येणार आहे.
काझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या अपघातानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत आणि त्याचं स्वरूप सर्वांना हादरा देऊन गेले। काझाकिस्तानातील या विमान दुर्घटनेत अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानात अपघातापूर्वी नेमकं काय चित्र होतं याबाबतचं भयानक चित्र नुकतंच समोर आले। या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भातील अधिकृत माहिती मात्र समोर येऊ शकली नाही। मात्र या अपघातात 42 प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं सांगण्यात आलंय। बीडमध्ये सरपंच देशमुख प्रकरणात न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार आहे। या मोर्चात नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय। एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली असून यात राजकारण आणू नका असे देखील जरांगे यावेळी म्हणालेत। सहभागी होत आहेत? आम्ही नागरिक आहे ना बाबा, जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात, आणि मी जनता आहे ना, फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे। आजच नाही तर मी हे 4-5 दिवसापासून हमेशाच म्हणतो, कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं। मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल, हे काय आमंत्रणाचे दिवस काय इथं काय वेगळं काही आहे का? इथं एका लेकीनं हाक दिली, तुमची लेक काय आणि या गावची लेक काय एकच, म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने बोलवलंय। सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेकीची हाक मारली, तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं। तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं। 28 तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं। मल्याळ भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी MT वासुदेवन नायर यांचे बुधवारी केरळमधील कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले। वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। नायर हे मल्याळम भाषेतील महान लेखकांपैकी एक होते। तसंच त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। MT वासुदेवन यांनी पटकथा लेखनासाठी 4 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आणि 7 चित्रपटांचे दिग्दर्शन केले। त्यांनी इतर 45 चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या। 2013मध्ये त्यांना मल्याळम सिनेमातल्या कामगिरीबद्दल JC डॅनियल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 2022मध्ये त्यांना केरळ सरकारनं सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच केरळ ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षीपासून निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार सुरू केलाय। पहिलाच पुरस्कार हा अभिनेता किरण माने यांना प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। अभिनेता किरण माने म्हणाले, निळूभाऊंच्या नावानं मिळणाऱ्या पुरस्कारासारखं दुसरं सुख काही नाही। पुरस्काराबद्दल कळाल्यापासून हवेत तरंगतोय। आजपर्यंत ज्या पुरस्कारामधून कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शून्य करून टाकणारा हा बहुमान आहे। मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नाव आहे त्या नावानं असणारा हा पुरस्कार मी रुबाबात स्वीकारणार। पुष्पा 2 प्रीमियरची घटना अजूनही चर्चेत आहे। पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी एका महिलेचा झालेला मृत्यू आणि 9 वर्षाच्या मुलाची गंभीर प्रकृती या घटनेची पोलिसांकडून अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात येत आहे। अशातच आता पुष्पा 2च्या दिग्दर्शक यांनी केलेलं मोठं विधान समोर येते। पुष्पा 2चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपट सृष्टी सोडण्याचं वक्तव्य केल्यानं सर्वांनाच मोठा धक्का मिळाला आहे। हैदराबादमधील एका कार्यक्रमात सुकुमार यांनी अशी कोणती एखादी गोष्ट जी त्यांना सोडायची आहे असं विचारलं असता ते म्हणाले सिनेमा। मेलबर्न इथं भारत ऑस्ट्रेलिया यांचा 4था कसोटी सामना खेळला जात आहे। या सामन्यादरम्यान विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आलाय। पाहूयात काय आहे कारण। ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न इथं सुरू असलेल्या 4थ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड आणि 1 डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे। याचं कारण म्हणजे 11वी ओव्हर संपल्यानंतर सॅम कॉन्स्टास दुसऱ्या टोकाला जात असताना विराट कोहली त्याच्याजवळ आला आणि त्याच्या खांद्याला धक्का मारला। यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्धही पाहायला मिळालं। मैदानावर एखादा खेळाडूनं जर जाणून बुजून कृत्य केलं असेल तर त्याला दोषी म्हणून त्याला ICCच्या कडक कारवाईला सामोरं जावं लागतं। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।